संगमनेर तालुक्यातल्या बोटा परिसरात भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच असून 29 तारखेला म्हणजेच रविवारी संध्याकाळी 7:23 भूकंपाचा हादरा बसला असून त्याची नोंद 2.3 रिश्टर स्केल तर संध्याकाळी 7:26 बसलेल्या धक्क्याची नोंद 2.1 रिश्टर स्केल इतकी बसल्याची नोंद नाशिक येथील भूकंप मापक केंद्रावर झाली आहे। दरम्यान माजी मंत्री तथा तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी या परिसरातील माळवाडी कुरकुटवाडी गावातील नागरिकांची भेट घेतली। यावेळी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की या परिसरातील नागरिकांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालंय। शास्त्रज्ञ सुद्धा ठाम काही सांगत नाही। या परिसरात प्रशासनानं जास्त काळजी घेणं आवश्यक आहे। याबाबत मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं थोरातांनी यावेळी सांगितलं। बोटा परिसर माळवाडी या सगळ्या विभागामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि म्हणून मी भेट दिलेली आहे। एक थोडं चिंतेचं काळजीचं वातावरण नागरिकांमध्ये दिसतं आहे। या विभागातल्या शास्त्रज्ञांशी सुद्धा मी चर्चा केली। हे ठाम काही सांगू शकत नाही की कशामुळं हे धक्के बसत आहेत, तो त्यामध्ये काही काळजी घेणं आवश्यक आहे। प्रशासनानं काळजी घेणं आवश्यक आहे। तशा प्रकारचं प्रशिक्षण ट्रेनिंग ते देत आहेत। तर या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काय करता येईल याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे। त्याबाबतीत मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे। यावेळी सरपंच विकास शेळके, अजय फटांगरे, सुहास वाळुंज, अशोक गाडेकर, अरुण कुरकुटे, बबन कुऱ्हाडे, राजू लामखेडे, अरुण वाघ आदी उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।